नमस्कार. आज मी इथे कंटोळी घेतलेली आहे. सर्वात अगोदर कंटोळी चिरून घेते. त्यासाठी अर्धा तास अगोदर पाण्यात मीठ घालून भिजत घालून ठेवलेली. त्यानंतर 2 पाण्याने धुवून घेतली आहे आणि अशी पातळ कापं कापून घेते. बाजूला ठेवते आणि उरलेल्याची भाजी करायसाठी पातळ चिरून घेते. अशा प्रकारे सर्व भाजी चिरून घेते. भाजी चिरून झालेली आहे. थोडंसं मीठ लावते आणि बाजूला ठेवते म्हणजे लवकर नरम होईल भाजी. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर त्यात थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर मीठ लावून ठेवलेली भाजी घालते आणि कांद्यावर थोड्या वेळ परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. पाणी न घालता भाजी शिजून घेते. भाजी शिजलेली आहे. त्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घेते. आता झाकण काढलेले आहे. भाजी छान शिजलेली आहे. कंटोळीची भाजी तयार आहे. इथे कापं फ्राय करायसाठी लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि बाजूला ठेवते अर्ध्या तासासाठी. थोड्या वेळाने डिशमध्ये रवा घेतलेला आहे आणि मसाला लावून ठेवलेल्या कंटोळीला रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला. त्यात कंटोळी फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावून शिजून घेते. एका बाजूने शिजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने शिजून घेते. थोडंसं तेल घालते बाजूने आणि पुन्हा झाकण लावून शिजून घेते. कंटोळी शिजलेली आहे. आता झाकण न लावता परतून घेते. कंटोळीची कापं तयार आहेत. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला जिरं घालते. जिरं तडतडल्यावर उभा चिरलेला कांदा घालते. कांदा परतून झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालून परतून घेते. त्यानंतर मीठ लावून ठेवलेली भाजी घालते आणि कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा झाकण काढून भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आता एक टोमॅटो घालते उभा चिरलेला. धणे पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडंसं मीठ घालते. मिक्स करून घेते. आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 वेळा झाकण काढून भाजी परतून घेतलेली आहे. टोमॅटो आणि भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. कंटोळीची मसाला घालून भाजी तयार आहे. इथे कढईमध्ये फ्लावर, फरसबी, वाटाणा आणि गाजर कापून स्वच्छ धुवून घेतलेला पाणी आणि थोडंसं मीठ घालून शिजून घेते. भाज्या शिजलेल्या आहेत. इथे मसूरची डाळ, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून कुकरमधनं शिजून घेतलेले आहे. घोटून घेते आणि शिजलेल्या भाजीमध्ये घालते. चवीप्रमाणे मीठ, जिरे पावडर, हळद आणि कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. खाली उतरवून ठेवते. डाळीला फोडणी द्यायसाठी तेल घेतलेले आहे. त्यात 3 लसणीच्या पाकळ्या, तमालपत्र, सुक्या मिरच्या, जिरं आणि हिंग घालते. मिक्स करून घेते. गॅस बंद करून कोथिंबीर घालते आणि डाळीला वरून फोडणी घालते. आता झाकण काढलेलं आहे. इथे रताळी घेतलेले कुकरमधनं शिजून ते गाळून घेते. धागे वगैरे असतात त्यात म्हणून.
कढईत तूप घेतलेले आहे, त्यात ड्रायफ्रुट्स परतून घेते. त्यानंतर किसून घेतलेली रताळी घालते. किंचित मीठ घालते आणि तुपात परतून घेते. रताळी परतून झाल्यावर त्यात किसून ठेवलेला गूळ घालते. 2 चमचे पाणी घातलेले आहे मी. त्यानंतर तूप घालते आणि परतून घेते. वरून वेलची पावडर आणि परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालते. मिक्स करून घेते. रताळ्याचा हलवा तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.